माध्यमिक आश्रमशाळा खिल्लारी दुर्ग. माझं नाव चंदन रमेश सोलंके. मी कचरा व्यवस्थापन याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. गावात माझ्या शाळेत ओला कचरा सुका कचरा हे गावामध्ये दिसतं, पण आपण जसं शहरामध्ये गेलं तर पेपर, प्लॅस्टिक, ग्लास, मेटल हे आपल्याला डबे वाढत जातात दिसतात. म्हणून आपण वेगवेगळे कचरा डबा तयार केले आहे. त्याच्यात आपण सुका कचरा टाकू शकतो, ओला कचरा टाकू शकतो, प्लॅस्टिक, ग्लास. मग जे कचऱ्याचा आपण काय वस्तू बनवण्यासाठी उपयोग करू शकतो ते आपण वेगवेगळे कचरा डब्यामध्ये टाकू शकतो. जसं की प्लॅस्टिकचा आपण पिशव्या काय पण बनवू शकतो फॅक्टरीमध्ये. म्हणून आपण वेगवेगळे हे डबे तयार केलेले आहे, कचरा डबे. जर आपल्याला काय वस्तू बनवायचं असेल तर जे गावामध्ये जसं की हे सुका कचरा, ओला कचरा. मग सुका कचऱ्यामध्ये जसं की आपण हे झाडाचे पाणी, ओला कचऱ्यामध्ये आपण उरलेले पदार्थ टाकू शकतो. जसं ते पेपरमध्ये झाडाचे टाकू शकतो आपण. मग गावाखेड्यामध्ये फक्त हे दोनच राहतात. पण जसं आपण शहराकडे गेलो तेव्हा कचऱ्याचं प्रमाण जास्त वाढतं. म्हणून आपण कचरा डबे जास्त वाढवले, जसं की पेपर, ग्लास, प्लॅस्टिक, म्हणून त्याबद्दल आपण हे कचरा डबे वाढवले आहेत. शहरामध्ये इतर म्हणजे होतात, त्यामुळे आपण कचरा डबे बनवले आहेत. जसं पेपरच्या रंगामध्ये टाकायचं, प्लॅस्टिकचं टाकायचं, ग्लासमध्ये टाकायचं. मग आपल्याला जे म्हणजे आपण कचरा इकट्ठा केला त्याचा काय उपयोग होऊ शकतो ते आपण वेगवेगळे काढून काय उपयोग करू शकतो. खत तयार होईल. जसं ओला कचरा म्हणजे त्याचं खत तयार होऊ शकतं. प्लॅस्टिकमध्ये काय आपण वस्तू बनवू शकतो, जसं की ड्रम काय बनवू शकतो. अशा पद्धतीने आपण कचऱ्याचं समस्या व्यवस्थापन करू शकतो. ओके.